आता मात्र बॅटर्सना विनंती असणार आहे, अन्यथा आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपला बॅटर दाखल झाला नाही तर मात्र 2 धावांची पॅनल्टी असणार आहे. तसे आपला 12th मॅन सुद्धा इथे आपला हजर नाहीये. तो सुद्धा जर हजर नसेल तर मात्र पुन्हा एकदा आपल्याला 2 धावांची पॅनल्टी लागू शकते, हे सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. मित्रांनो आपण मित्रांनो आपण पाहताय सलामी लागली जोडी एका बाजूला आपण पाहिलं होतं युवराज आणि आपण पाहिलं तर अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये होते आणि इथे मध्ये आपण पाहिलं तर युवराज मात्र पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या बाहेर गेलाय आणि तदनंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते अर्थात आलोक आपल्याला पाहायला मिळाले आणि पहिलाच बॉल आपण पाहिलं तर लेगबायच्या स्वरूपात इथे मात्र दहावीत ग्राह्य धरली गेली. पुढचा बॉल पहिलाच बॉल इथे अजयने मात्र समोरच्या दिशेला खेळून काढले, ते मात्र चुकी घडतीये कारण ज्याने मागेला आपण पाहिला चेंडूवरती एक चांगला झेल टिपला गेला अर्थात युवराज यांना मात्र माघारी धाडलं. तोच आपण क्षेत्ररक्षक पाहतो त्यांनी मात्र चुकी केली आहे आणि इथे मात्र एक धाव पूर्ण केले गेले. 3 चेंडूचा सामना झालेला आहे. पुढचा बॉल इथे आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली येत आहे. आता मात्र कोणती चुकी करत नाहीये. सेकंड अटेम्प्ट मध्ये आणखी एक विकेट डाऊन अलग मैदानाच्या बाहेर. कडून पडल्यानंतर आपण थोडी गिरकी घेतली मात्र एसटी दर्शक आपण माफ करा क्षेत्ररक्षक चालक आपल्याला पाहायला मिळाले आणि चांगल्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पुन्हा एक धाव, धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या जाऊन पोहोचली 2 आकड्यावरती. पुढचा बॉल आपण इथे पाहता या सुंदर चेंडू इथे हाताळला गेला आणि कोणत्या प्रकारची धाव इथे मात्र घेतली जात नाहीये. मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरलेत सुहास ठरलेत मॅन ऑफ द मॅच. आदरणीय सन्माननीय मोहनजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असे सुहास यांना मात्र हा सामनावीराचा किताब देऊन त्यांना मात्र सामना आपण सन्मानित करायचा आहे. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये अमोल यांच्या पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट अर्थात
धारण कसं करता येईल याच्याकडे मात्र अधिकचा कल त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती अधिक वेग धारण करत खऱ्या अर्थानं फलंदाजाला बीट करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते. पुढचा बॉल बॅकफुटला गेले तर दिशा दाखवल्या. शॉर्ट फायनली आपण पाहता क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल होतात. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतील तद्वर मात्र आपण पाहायला गेलं तर 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती अर्थात 4 आकड्यावरती. 3 गड्यांच्या मध्ये 4 धावा धावपडती लागल्या. प्रथम बॅटिंग करत असताना एका बाजूला अर्थ आपण माझा सलामीला आलेला फलंदाज अजूनही अजय कांबळे मैदानाच्या आत मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाचा कर्णधार अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल ऑन द कार्पेट नक्कीच खेळून काढला. 1 धाव तर नक्कीच पूर्ण. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागते. दोन्ही बॅटर अर्थात ऋतिक आणि अजय यांना आपण पाहतो या धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 5 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं आपण पाहताय जे हाताळतायत स्वतः कर्णधार अमोलजी पिंपळे आणि आता आपण पाहताय कर्णधार वर्सेस कर्णधार अर्थात कॅप्टन वर्सेस कॅप्टन. एक चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला 11 जुगायचे कर्णधार अजय कांबळे ते एका बाजूला अमोलजी पिंपळे. पुढचा बॉल इथे मात्र वेग कमी ठेवला. ऑन साईडला खेळून काढल्या. क्षेत्ररक्षक आहेत चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र आपण पाहताय 1 धाव इथे पूर्ण केले गेले. एका धावेने मात्र धाव नक्कीच पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती लागल्या. आता रणनत्या ओढामध्ये या स्पर्धेचा नक्कीच आनंद आणि आस्वाद घेतला जातोय. पुढचा बॉल पुण्याचा खोदून काढलाय. समोरच्या दिशेला आपण पाहताय डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडू पर्यंत पोहोचतील आणि थोडंसं फंबल नक्कीच झाले आता आणि त्याचा परिणाम आपण पाहायला गेले तर या 2 धावा मात्र सहज साध्या सोप्या पद्धतीने पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने बरं प्रत्येक चेंडूवरती मात्र दुहेरी धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरच्या माध्यमातून केला गेलाय. षटक क्रमांक आपण पाहता दुसरं मात्र समाप्त झालंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 8 आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. वेळेकडे आपण नजर टाकली तर मित्रांनो 8 मिनिटं पूर्ण झाले. अजूनही 8 मिनिटांचा अवधी असणार आहे. संघाला विनंती असणार आपण त्वरित आपले 2 षटक आपण इथे हाताळायचे आहेत. तसेच मी पुन्हा एकदा नेक्स्ट मॅचचा कॉल देतोय, लक्ष वेधतोय. अर्थात श्री विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ गावडी विपक्ष गजापूर 11 दोन्ही कॅप्टनना विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. गावडी संघाचा कर्णधार आणि गजापूर 11 संघाचा कर्णधार दोघांना विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आपण यायचं आहे. तर मैदानाच्या आतमध्ये सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाज पांडुरंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. पांडुरंगाचा पहिलाच बॉल खोलात टाकला होता आणि त्याला मात्र खोदून काढलाय. थोडंसं खराब क्षेत्र पाहायला मिळालं. मात्र डीप मध्ये चांगला बॅकअप एक चांगला प्रोटेक्शन पाहायला मिळालं आणि येथे मात्र 1 धाव इथे पूर्ण. तसेच मित्रांनो मान संघाला इथे सन्मानित केलं जाईल कारण मित्रांनो आपण पाहिलं गेलं ते चांगला उपक्रम आहे. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आपल्याला इथे सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मान केलं जाईल. इथे मात्र मान संघाला सन्मानित केलं जाते. आतमध्ये दाखल होत आहेत अनिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या बॅटिंग करत असताना 11 जुगाई चंद्रकांत स्पोर्ट्स 11 जुगाई संघाची मात्र अडचणीमध्ये अधिक वाढ इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा जर आपण परिणाम पाहिला तर खऱ्या अर्थानं बॅटिंग फिल्डिंग करणारा संघ अर्थात मांडले संघाच्या बाजूने आपण विचार घेता अमोल असतील. तदनंतर आपण पाहायला गेलं तर पहिल्या चेंडू कोणी हाताळलं गणेश आपण पाहिलं गेलं तर आणि तदनंतर मात्र पांडुरंग यांच्या मात्र भेदक गोलंदाजीच्या मार्याने आपण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर इथे 11 जुगाई संघाला मात्र जखडून ठेवण्यात त्यांना मात्र यश आलंय. कारण आपण पाहिलं गेलं तर अर्धा संघ खऱ्या अर्थानं मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फुलटा होता त्याला मात्र दिशा दाखवले. शॉर्ट टर्मिनल क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू ट्रॅव्हल होते. आउटफिट थोडी फास्ट आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र आपण पाहायला गेलं चेंडूने मात्र अंतर कापला गेले. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि पण 4 धावा आहेत ना. येस ओके थँक्यू. या 4 धावा इथे आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येत 4 ने भर आणि या 4 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावले. वधारले धावसंख्या झाली ती 16 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 आपण पाहताय जे पांडुरंग हातात आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पुढचा बॉल बॅकफुटला गेल्या. एक नटरस स्टाईल पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला खेळून काढला. शॉट फायनलला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र एकच धाव. एका धावेने धावपळ नक्कीच पुढे सरसावलं. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 17 आकड्यावरती. खऱ्या अर्थानं पाहता 4 गडी मात्र माघारी परतलेत. युवराज सारखा एक मोठा खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. पुढचा बॉल येथे मात्र भन्नाट वेगामध्ये आतळला. आपण पाहायला गेलं तर नक्कीच बॅटची इनरेज घेतली आहे आणि चेंडू मात्र आपण पाहताय ऑन साईडला नक्कीच ट्रॅव्हल झाला. 3 षटकांचा अंत झाला. धावसंख्या जाऊन पोहोचतीये. नाही 18 धावा धावफलकावरती लागल्या आता. 3 षटकांचा अंत जरूर झालाय. चला नेक्स्ट मॅच साठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. चला मित्रांनो, गावडी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. मी गजापूर 11 संघाला विनंती करतो, आपण आपला कर्णधार, आपला तारणहार, दिशादर्शक यांना विनंती असेल, संघनायकाला विनंती असेल, आपण त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. कारण मित्रांनो, इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं अनिवार्य असणार आहे. सो आपण इथे आल्याची आम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. विनंती असेल आपल्याला. तसेच मित्रांनो, आपण पाहिलं की आता 12 मिनिटांचा अवधी पूर्ण झालाय. वेळेकडे लक्ष असू द्या. सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिला डे घेऊन गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल सूरज यांचा आणि पहिलाच बॉल सूरजचा. इथे मात्र जंगी स्वागत केले. फलंदाज राजाच्या बाट मधून येतोय हा खणखणीत षटकार. थँक्यू. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 24 आकड्यावरती. ऑब्जेक्शन आहे का, रिव्ह्यू आहे का? ओके. थर्ड पंचांना विनंती असेल, आपण पाहिलं तर बॅटिंग यांचा त्यांचा रिव्ह्यू आहे का? येस ओके. थर्ड पंचांना विनंती करतोय पंच आपण यायचंय, कारण गोलंदाजाच्या बॉलिंग ऍक्शन वरती अर्थात गोलंदाजाच्या शैलीवरती मात्र इथे आक्षेप घेतला गेलाय. तो बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून आणि त्याच शैलीचं आणि त्या चेंडूचं मात्र त्या पंचांच्या माध्यमातून इथे निरसन केलं जाईल. चोवीस धावा धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक 4 आपण पाहताय. पहिला चेंडू हाताळला गेला. तो गोलंदाज आपण पाहताय सूरज यांचा आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र आपण पाहिलं तर अजयच्या बॅट मधून हा मोठा फटका पाहायला मिळाला 6 धावेसाठी. आणि इथे मात्र गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय पंचांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या चेंडूचं निरसन केलं जाईल आणि योग्य ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. तसेच मित्रांनो, पंचांना विनंती असणार, थोडं टेक्निकल इश्यू आहे. सो ऑनफिल्ड पंचांना विनंती असेल, आपणच निर्णय नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. थोडा टेक्निकल इश्यू येतोय. सो पंचांना विनंती असेल, आपण निर्णय कळवायचा आहे. पंच फेअर आहे का? येस ओके थँक्यू. थोडस टेक्निकल टीमचा थोडा टेक्निकल इश्यू आला मित्रांनो. सो त्यानिमित्त ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय असेल तो मात्र इथे कायम आणि ग्राह्य धरला जाईल. या 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्या 6 धाव्याने धावफलक नक्कीच पुढे सरसावल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 24 आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. लांब 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 षटकार.
तिसऱ्या पंचाचा निर्णय आला, हा चेंडू नो असणार आहे आणि गोलंदाजाला मात्र येथे दंडित केलं जाणार आहे. आणि आपण पाहिलं गेलं तर या 6 धावा प्लस 9 ची 1 आणि 2 धावांची पेनल्टी अशा टोटल 9 धावा इथे मात्र ग्राह्य धरले जातील. आणि पुढचा चेंडू सुद्धा इथे फीड असेल. चला, गावडी संघाने इथे नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि विनंती असेल आपला शेवटचा चेंडू इथे हाताळल्याच्या नंतर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. इथे मात्र 9 धावा ग्राह्य धरल्या गेल्या. आता आणि इथे मात्र पंचांचा बोर्ड आसमानाकडे. विकेटचा पतन, धक्का क्रमांक आपण पाहताय 5वा, अर्थात अनिकेत मैदानाच्या बाहेर. दिव्या डीजेला संधी. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतात. आपण खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बॅटने बॉलचा संपर्क आला नाही. त्यानंतर मात्र चेंडू शरीरावरती आदळला. मित्रांनो, 13 मिनिटं आणि 47 सेकंदाचा खेळ इथे मात्र अवधी मात्र पूर्ण झालाय. आणि आज मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण पाहताय बर्थडे बॉय अर्थात अमितजी पवार साहेब यांचं शुभागमन झालं. त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा देतो आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये नक्कीच खरंच आपण यशस्वी आणि चांगलं आयुष्य लाभो हे नक्कीच ईश्वरा आणि बाप्पाच्या प्रार्थना करतो. आणि जाऊन घेऊन मैदानाच्या आतमध्ये या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 4 धाव्याने धाव नक्की पुढे सरसावलं. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 38 या आकड्यावरती. 38च्या पुढचा बॉल आपण पाहता या डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. अंतर कापलं जाईल का? मात्र क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकीकडनं नाही. आगे अजय कांबळेचं वादळ येथे मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. थँक्यू सो मच. मित्रांनो, धावसंख्या जाऊन पोहोचले ती अर्थात 38 आणि 39 धावांचं लक्ष असणार आहे. हे सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. अडतीस धावा झाल्यात आणि 39 धावांचं लक्ष असणार आहे. तसेच मित्रांनो, खऱ्या अर्थाने एक चांगला उपक्रम, एक भोजनाचा एक चांगला उपक्रम या असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. तसेच आज श्री जुगाई स्पोर्ट्स पळूंद्या या संघाच्या माध्यमातून भोजनदान असणार आहे. सो प्रत्येकाला विनंती असेल, जेवणाला सुरुवात केलेली आहे. आपण स्टेजच्या उजव्या बाजूला जायचं आणि जेवण करून घ्यायचं आहे. तसेच मित्रांनो, जेवण झाल्यानंतर आपल्या ज्या डिश अर्थात पत्रावळ्या ज्या आहेत त्या आपण एकाच ठिकाणी कलेक्ट करायच्या आहेत. कारण मित्रांनो, आपण इथे कोणत्या प्रकारची अस्वच्छता आपण करायची नाहीये याची तर आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना असणार आहे. तसेच मित्रांनो, एक गोड अनाउन्समेंट आपल्यापर्यंत करतोय. अर्थात RK स्पोर्ट्स ग्रुप तालुका शाहूवाडी आयोजित यंग स्टार प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं येत्या 10 मे व 11 मेला आपल्या भेटीला येतात आहे. तरी शाहूवाडी तालुक्यातील सर्व खेळाडूंनी या लीग मध्ये भाग घेऊन या लीगची शोभा वाढवावी असे नक्कीच प्रत्येकापर्यंत या आयोजकांच्या माध्यमातून सूचना असेल. तसेच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं तर प्रथम क्रमांक 10,000 व चषक, तसेच द्वितीय क्रमांक 7,000 व चषक, तसेच तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक एक भव्य दिव्य चषक देऊन आपल्याला इथे सन्मानित केलं जाईल. आणि स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण पाहिलं गेलं तर अंडर 24 असेल आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुक्याचं भविष्य निर्माण करणारी स्पर्धा आपल्याला
भेटीला येते ते 10 ते 11 मे 2025 रोजी आपल्या भेटीला येते. तो सर्वांनी या स्पर्धेचा आपण आनंदाने आस्वाद घ्यायचा आहे. आणि या स्पर्धेसाठी जर आपल्याला संपर्क करायचा असेल तर या स्पर्धेचे अध्यक्ष ऋतिकजी कांबळे साहेब यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 82 75 76 35 78 8275363578. तसेच उपाध्यक्ष सुजय वागरे साहेब यांच्या माध्यमातून आपण यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण पाहतोय 7262842160. आणि आपण याला संपर्क साधून या स्पर्धेमध्ये आपण सहभागी होऊन या स्पर्धेची आपण शोभा वाढवावी. धन्यवाद. जो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच आपण एका बाजूला संघ पाहतोय ते अर्थात श्रीनाय मांडलाय स्पोर्ट्स मांडलायवाडी विपक्ष चंद्रकांत स्पोर्ट्स एलवण जुगाई या दोन संघांच्या दरम्यान ही लढत आपण पाहताय. नाणेफेक आता नशिबाचा कौल नक्की जिंकला तो मांडलायवाडी संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षणाने नाही घेतला आमंत्रित केलं ते चंद्रकांत स्पोर्ट्स एलवण जुगाई संघाला. आणि आपण पाहिलं गेलं तर पहिल्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं जुगाई संघाची बिकट अवस्था असताना कर्णधाराने मात्र खऱ्या अर्थानं तारणहार दिशादर्शक अशी भूमिका मैदानाच्या आतमध्ये भूषवली आणि 38 धावांपर्यंत मात्र मजल मारता आली आणि 39 धावांचं लक्ष ठेवलंय. आणि 39 धावांचा पाठलाग करताना मांडलेवाडाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला आहेत आनंद आणि एका बाजूला आहेत अमोल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजय कांबळे सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जुगाई संघाला बिलॉंग करणारा खेळाडू स्वतः कर्णधार ज्याने खऱ्या अर्थानं फलंदाजीमध्ये आपल्या करिश्मा आपला कारनामा नक्कीच आपला दर्जेदार कामकाज त्यांच्या माध्यमातून केलंय. आता मात्र हाती चेंडू आहे बॉल आहे आणि गोलंदाज जोरावरती कसा करिश्मा करतात हे पाहावं लागेल. पहिलाच बॉल भन्नाट वेगामध्ये अतळला गेला. पडल्यानंतर अधिकची उचली घेतली आणि थेट एसटी रक्षक आपण पाहताय यांचा मात्र वेध घेतलाय. अर्थात अर्चिता आपल्याला एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. पहिलाच बॉल डॉट बॉल 39 धावांचं लक्ष आहे. पहिलाच बॉल नक्कीच हाताळला गेला. चांगल्या लाईन आणि लेन वरती आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिलाच बॉल येते डॉट येताना पाहतोय. पुढचा बॉल ऑन साइडला खेळून काढले क्षेत्ररक्षक आहे थोडे त्या पाहिला गेलं चेंडू पडल्यानंतर गिरकी घेताना पाहायला मिळाला आणि इथे मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. दोन्ही बॅटर अर्थात एका बाजूला आहेत आनंदा आणि एका बाजूला आहे स्वतः कर्णधार अमोलजी पिंपळे. पुढचा बॉल इथे मात्र बॅकफुटला गेला. बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळाला. पॉइंटला नक्कीच खेळून काढलेत क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र चेंडूने ते शर्यत जिंकल्या. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. अच्छा सुंदर असं संगीत आपण ऐकताय डीजे मास्तर यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला आणि पाहायला आणि अनुभवायला मिळतोय. पुढचा बॉल स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू नक्कीच आपण पाहिला गेला तर परफेक्ट लाईन मध्ये हाताळला गेला. इथे मात्र क्षेत्ररक्षक येतात चेंडू पर्यंत पोहोचतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गोलंदाज आपण पाहता क्षेत्ररक्षक आवी याच्या माध्यमातून. आणि इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र आनंदा मैदानाच्या बाहेर. पहिली विकेट. छत्रपती झालं गे माय थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होत आहेत. खेळाडू क्रमांक 3 अर्थात गणेश मैदानाच्या आत दाखल झाले आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण पाहताय अजय कांबळेंना पळतोय. 39 धावांचं माफक लक्ष आहे. पुढचा बॉल इथे मात्र हलक्या हाताने फक्त
पंच केला, ढकलून काढला आणि एक धाव मात्र इथे पूर्ण केले गेले. पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव येणं नक्कीच गरजेचं असतं, कारण मित्रांनो मी मगाशी म्हणालो, कारण गोलंदाज असो वा फलंदाज, पहिल्या चेंडूवरती धाव जर आली तर नक्कीच फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावतो. तसंच गोलंदाजाचा पहिलाच बॉल आपण जर पाहिला गेला तर निर्धाव आला तर मात्र गोलंदाजाचा मनोबल नक्कीच उंचताना आपण अनेकदा मैदानाच्या आतमध्ये पाहिले. पहिले षटक नक्कीच षटक क्रमांक पहिला अर्थ समाप्त झाला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 9 आकड्यावरती. 39 धावांचं लक्ष आहे, 9 नक्कीच बनल्यात. आता मात्र येणारे चेंडू असणार आहेत ते 18 आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 30ची गरज. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाज आपण पाहताय ऋतिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला म्हणलं मित्रांनो, जेवणाला सुरुवात झाली असे झाले ना. पुढचा बॉल ऑलंदा कार्पेट नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र एक धाव इथे पूर्ण केले गेले. धावसंख्येत एक ने भर. स्वतः आपण पाहिलं तर कर्णधाराने मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या स्वतःवरती असलेला विश्वास इथे मात्र सार्थ ठरवावा लागणार आहे, कारण 39 धावांचं लक्ष आहे. पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं 10 धावा बनल्या. आता अजूनही आपल्याला खूप सारा पल्ला गाठायचा आहे, मात्र तो विश्वास नक्कीच कर्णधाराकडे आहे. पुढचा बॉल इथे मात्र स्वतःवरती नाराज आहेत, कारण पाहिलं की चेंडू ज्या गतीने आला होता त्याच्या दुप्पट गतीने मात्र इथे बॅट आपल्याला घुमवताना पाहायला मिळाले. बॅटर अर्थात स्वतः कर्णधार अमोलांच्या माध्यमातून, आणि बॅटाने बॉलचा संपर्क आला नाही आणि थेट यष्टीरक्षकाचा वैध घेतलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुढचा बॉल बॅकफुटला गेल्या आणि आपण पाहिलं की तर चेंडूला येऊ दिला. शेवटच्या क्षणी मात्र बॅटने बॉलचा संपर्क झाला आणि आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डबँडला क्षेत्ररक्षकाच्या दिशेने मात्र चेंडूला दिशा दाखवले. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली गेली आहे. पुन्हा एकदा एक धाव इथे अर्जित केली गेली. कुठेतरी सेकंड मध्ये बॅटिंग करत असताना एक संयमी खेळी, एक संत आणि सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, ते मांडलाईवाडी या संघाच्या बाजूने आपण पाहताय. पुढचा बॉल पुढचा बॉल लो फुलटो होता, त्याला मात्र दिशा दाखवले. चेंडू जातोय धन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. थँक्यू सो मच. या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 आकड्यावरती. 15 धावा धापळकोती लागले. आता सेकंड मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात मांडलायवाडी संघाच्या बाजूने आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे मात्र उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या 4 धावेने मात्र आपण पाहता धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावरती. येणारे 13 चेंडू आणि या 20 धावांची आवश्यकता. 13 बॉल 20 ची गरज. पुढचा बॉल इथे मात्र विरकावला. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं जजमेंट आणि इथे मात्र अमोल पिंपळे नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर.
मिळाली. येणारे 11 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर चंद्रकांत स्पोर्ट्स 11 जुगाई संघाचं कौतुक करावं लागेल, कारण खेळाडूंची कमतरता असताना सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपला नॅचरल खेळ त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, पुढचा बॉल समोरच्या दिशेला, एक हवाई हल्ला, ब्रँडेड फटका, साधावा. खेळाडूंना विनंती असेल, आपण मैदान सोडायचं नाहीये, कारण आयोजन कमिटी आपल्या चहूबाजूला नक्कीच उभी आहे. आपण मैदान सोडायचं नाहीये. बॉल जरी मैदानाच्या बाहेर गेला, आपण मैदान सोडायचं नाहीये. या 6 धाव्याने मात्र धावफलक नक्कीच पुढे सरसावला. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 25 आकड्यावरती. येणारे 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल 14 ची गरज. पुढचा बॉल इथे मात्र बॅकफुटला गेले. आपण खऱ्या अर्थामध्ये रूम क्रिएट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट बॉलचा संपर्क आला नाही आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय. इथे येणारा प्रत्येक डॉट बॉल किंवा येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती खऱ्या अर्थानं समीकरण आपल्याला वेगळं होताना पाहायला मिळणार आहे. आता येणारे चेंडू असणार आहेत ते 9 आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 14 ची गरज. पुन्हा त्या बॉलिंग मार्कवर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अनिकेत आपण पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत. आपण पाहता क्रीजचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळत आहेत आणि इथे मात्र आपण पाहताय पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय इथे मात्र बॅक टू बॅक डॉट बॉल हाताळला जात आहेत. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं आता मात्र सेकंड मध्ये बॅटिंग करणारा संघ मांडलाय संघाच्या ताफ्यामध्ये थोडी शांतता पसरली आहे, कारण येणारा प्रत्येक डॉट बॉल खऱ्या अर्थाने दडपण दबाव नक्कीच तसेच मित्रांनो आयोजकांच्या वतीने एक सूचना आली आहे. आपण जेवण केल्यानंतर आपल्या ज्या डिश अर्थात पात्रवळ्या ज्या आहेत त्या आपण एकाच ठिकाणी कलेक्ट करायच्या आहेत. प्लीज विनंती असेल आपल्याला मित्रांनो, आपणच अस्वच्छता पसरवायची नाहीये. सो नक्कीच आपण याची दखल घ्याल. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय इथे मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मात्र समाप्त झालाय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 26 आकड्यावरती. आता मध्ये येणाऱ्या चेंडू असणार आहे 6 आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 13 ची गरज. तसेच फिल्डिंग करणाऱ्या संघाला तर विनंती असणार आहे, आपले 11 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. अजूनही 5 मिनिटांचा अवधी आहे. सो आपण वेळेकडे थोडं लक्ष देऊया. आज मात्र जंगी पार्टी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, कारण आम्ही त्यांचा आज वाढदिवस आहे. पार्टी मिळेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. जाऊ मैदानाच्या आतमध्ये सांगितलं होतं आणि वैयक्तिक पहिले घेऊन गोलंदाज अलोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अलोक यांचा पहिलाच बॉल आपण पाहिलाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. पहिलाच बॉल अवांतर चेंडू येथे नक्कीच घोषित केला गेलाय. धावसंख्येत 1 ने भर. आता मात्र समीकरण थोडं चेंज झालंय. येणारे चेंडू असणार ते 6 आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 12 ची गरज. पुढचा बॉल येथे मात्र भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा शानदार रुबाबदार दर्जेदार खऱ्या अर्थानं आता सामन्यामध्ये थोडं कमबॅक केले तर सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात मांडलाय वाडी. येणारे चेंडू असणार आहेत ते 5 आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल 6 ची गरज. चला मित्रांनो, थोडं स्पीडअप करा. जरी आपल्याकडे 16 मिनिटांचा अवधी पूर्ण झाला नसेल तरी आपण थोडं थोडं कॉपरेट करा, कारण अजूनही आपल्याला खूप सारे सामने खेळवायचे आहेत. तसेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये
गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आम्हाला सामील होता येत अमितजी पवार साहेब यांचं नक्कीच हार्दिक स्वागत असेल. पुढचा बॉल सुरेख चेंडू हाताळला गेला, पंचांकडे पाहिला गेला, कोणत्या प्रकारची हालचाल नाही, कोणत्या प्रकारची मुवमेंट तुर्तास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र येणारे चेंडू असणार आहेत ते 4 आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 6ची गरज. खऱ्या अर्थाने मित्रांनो पाहिलं गेलं तर खेळाडू कमी आहे, धावसंख्या कमी आहे, तरी मात्र इथं झुंज येताना पाहायला मिळतो तो जुगाई संघ. पुढचा बॉल पुन्हा एकदा 50 वेगामध्ये हाताळला गेला, पंचांकडे पाहिला गेलाय, पंच मात्र तटस्थ आहेत. कोणती हालचाल आहे इथे मात्र पंच तटस्थ आहेत, कोणत्या प्रकारची हालचाल नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे चेंडू असणारे 3 आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 6ची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा 50 वेगामध्ये हाताळलाय. आता मात्र सामन्यामध्ये कमबॅक करतोय येलवण जुगाई संघ. 2 बॉल 6ची गरज. इथे मात्र गोलंदाजाने दाखवून दिलं, पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या. आता कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है, लो चले नई मंजिल की ओर, ये तो बस पन्ना था मेरे दोस्त. आणि इथे मात्र समोरच्या दिशेला हा विजयी फटका. एलवन जुगाई संघाचा नक्कीच लागेल शेवटपर्यंत आपल्या माध्यमातून आम्हाला मिळाली. जिंकल्या संघाचे अभिनंदन, तसे हारल्या संघाचा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. नक्की नक्की.